लंचसाठी तुर्तुकच्या पायथ्याशी असणाऱ्या रस्त्यावर जी काय रेस्टॉरंट्स दिसतील त्याच्या शोधात आम्ही निघालो. बांधकाम वगैरे चालू आहेत. आता तुर्तुक विलेज आहे. जाताना तुर्तुकवरून ज्यावेळी आम्ही पास झालो होतो त्यावेळी आम्हाला तुर्तुक म्हणजे हेच विलेज असं वाटत होतं. पण तुर्तुक विलेज आहे ते हे माउंटनच्या टॉपवर आहे हे थोड्या वेळानंतर समजलं. रेस्टॉरंटमध्ये आलो मी जेवायला. वा, छानपैकी जेवण करत आहे. बसायला जागा आहे का आता? लंच करताना आम्हाला माहिती मिळाली की खरं जे तुर्तुक विलेज आहे ते माउंटनच्या टॉपवर आहे आणि एक्सप्लोर करण्यासारख्या गोष्टी तिकडे आहेत. म्हणून आम्ही लंच नंतर तिकडे जायचं ठरवलं. आणि वर गेल्यानंतर तिथं ते ॲक्च्युअल विलेज असणार आहे. वर जाताना प्रचंड दम लागतोय. विलो विलो उंचावर आहे. 30 टेम्परेचर कमी आहे. वर जायला हा पक्का रस्ता करायचा आता चालू आहे. तरीही हा छोटासा ट्रेक असल्यासारखंच आहे. आपल्यासाठी थोडासा अवघड. तिथून एक छोटासा ओहळ खाली जातो पाण्याचा. अजून एक ओहळ आहे. वर खेड्यात राहणाऱ्या लोकांना मात्र वर खाली करायला हाच रस्ता आहे आणि त्यांना त्याचं काही वाटतही नाही. त्यांच्यासाठी ती त्यांची एक सरावाची वाट झाली आहे. या स्वच्छ पाण्याच्या कर्णमधुर आवाजानं थकवा मात्र बिलकुल जाणवत नव्हता. प्रत्येक वळण चढल्यानंतर आम्ही बाजूला उभा राहून थोडीशी विश्रांती घेत होतो आणि मग वर अप्रोच करत होतो. वर जायचा रस्ताही सुंदर होता. गोलाकार दगडांनी किंवा मोठमोठ्या दगडांनी बांधलेल्या भिंती, आपल्याकडे ज्याला खेळे म्हणतात, खेळेच्या खेळे बांधून किल्ल्याचा बुरुज असतो तसा एकंदरीत लुक येत होता. हे अक्रोडाचं झाड आहे. जरजळचं वर दिसतं अजून. एखाद्या खिंडीतून जावा तसा आमचा वरचा प्रवास सुरू होता. पण खेड अजून काय दृष्टिक्षेपात येत नव्हतं. आम्ही वर जाताना लगबगीने खाली जाणारे गावकरी अधूनमधून रस्त्यानं दिसत होते. नींद नहीं आती? दर्द होता है. अच्छा, अस्पताल है मेहमान धोने. किधर है हॉस्पिटल आपका? हॉस्पिटल किधर है? अस्पताल दुकान उधर से मिलता है. डॉक्टर है? मामूली डॉक्टर है. अच्छा, आपका घर ऊपर है क्या? ऊपर है ना. अच्छा, हाँ गऊ है ना. हाँ हाँ नीचे है ना. हाँ हाँ असली गाव इधर है. या आता भेटलेल्या चाची त्यांच्या गुडघ्यावर उपचार सुरू होते आणि औषध आणण्यासाठी वरून टॉपवरून खाली पायथ्यापर्यंत त्या डॉक्टरांच्याकडे चालल्या होत्या. त्या जाऊन औषध घेऊन येणार होत्या. आम्हाला या गावातली थोडीशी घरं आता दिसायला लागली होती. गाव कसे आहे तिकडे ते तर समजेल आपल्याला. इथे यायच्या आधी तुर्तुकची जर्दाळू खूप प्रसिद्ध आहेत असं मी वाचलं होतं आणि इथं बघितलं तर जर्दाळूची सगळीकडे झाडं होती. हे बघा सगळे जर्दाळू लागले. खाली पडलं तरी कोण उचलायला नाही.
अजून कुठलाही बोर्ड दिसला नसल्यामुळे तुर्तुकमध्ये असणारे हेरिटेज होम आणि म्युझियम कुठं आहे याचा पत्ता आम्ही दिसेल त्या गावकऱ्याला विचारत पुढे चाललो होतो. बटाटे नाही बटाटेच नाही, जवस वगैरे असेल काय. घराच्याच आवारात लावलेल्या या जर्दाळूच्या झाडांना लागलेली फळं आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकतात. किती सुंदर विलेज आहे. तुर्तुक विलेजला आलो आहे आम्ही. हे आधी पाकिस्तानात होतं आणि 1971चं जे युद्ध झालं त्यावेळी हे आपण जिंकून आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. म्यूजियम किधर है? इधर है ना? गाडवाच्या मागणं जाऊन अच्छा लेके आया? दुकान है? आपल्या घर का? गाढवावर सामान लादून चाचा पुढं खेचायचा प्रयत्न करत होते, पण गाढव पुढं जायच्या मोडमध्ये दिसत नव्हतं. त्या दोघांनाही ओलांडून आम्ही हळूच पुढं सटकलो. इथली लोकल भाषा जाणणारा आमचा ड्रायव्हर रिंचन आम्हाला गाईड करत होता. आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि हैराणच झालो. एकदम टपोरी जर्दाळू फुलासारखी झाडाला लागलेली होती. आपल्याकडे कशी बागेत द्राक्ष किंवा डाळिंब असतात जी प्रीमियम क्वालिटीची असतात, मोठ्या साईजची असतात, ती एक्सपोर्ट होतात, त्या प्रकारातलं हे फळ दिसत होतं. आणि अशी लगडलेली ही झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूला होती. आपल्याकडे ज्याप्रमाणे आवळ्याच्या झाडाला घोस येतात तसे या फळांचे घोस आलेले. एवढी जर्दाळू खाली पडली उचलायला पण तारा मारलेली त्यांनी. तुर्तुक विलेज. आणि रिंचन दाखवतो आपल्याला. रिंचन गाईड आहे आपला. हां, गाईड आहे हमारे. हा व्ह्यू आहे सगळा. हाँ हाँ, ये फूल है. गार्डन्स बहुत जगह गार्डन्स इधर देखे हम लोग. भरपूर ठिकाणी गार्डन्स आहे. सगळी रंगीबेरंगी फुलं आहेत, भाजीच्या शेंगा आहेत. आणि हे जे ओरिजिनल गाव आहे ते हे गाव आहे. आणि खाली जे रस्त्यावरून जात होतो आम्ही, कोबी लावलं आहे आम्ही, गाजर आहेत. इथं आल्यावर आम्हाला एक होमस्टेची ॲड दिसली. तर एवढ्या टॉपवर होमस्टे शोधत कोण येतं देव जाणे. म्हणजे ज्या टुरिस्टला प्रॉपर माहिती असेल वर होमस्टे आहे तोच येऊन इथं राहील. केवढे छान बाग आहे तिथे, फळबाग आहेत, छोटीशीच मोठी झाड आहेत, पण फळं एवढी लगडलेली आहेत. अक्रोड असू द्या, ॲपल असू द्या, प्लम असू द्या, पीच असू द्या. वेगवेगळ्या गल्ल्या पार करत आम्ही पुढे जात होतो, पण अजूनही हेरिटेज होमचा आणि त्या म्युझियमचा काही पत्ता लागत नव्हता किंवा कुठं बोर्ड दिसला नव्हता. तर काहीतरी बोर्ड दिसत आहेत. बाल्टी हेरिटेज हाउस एंड म्यूजियम, नेचुरल कोल्ड स्टोरेज साइट, पोलो ग्राउंड, मॉनेस्ट्री वाटरफॉल, इंडो पाक, बॉर्डर व्यू यहाँ से दिखता है. एंड ओल्ड पोलो ग्राउंड, मोनेस्ट्री वाटरफॉल. बोर्डवर लिहिलेल्या म्युझियमच्या बाणाच्या दिशेने आम्ही चालायला सुरुवात केली. तरी पुढं अरुंद गल्ल्या लागत होत्या. विलेज रिस्ट्रिक्टेड एरिया है. म्युझियम शोधत चाललोय. बाल्टी हेरिटेज हाऊस अँड म्युझियम.
आणि फायनली आम्हाला बाल्टी हेरिटेज हाऊस आणि ते म्युझियम मिळालं, जे आम्ही बघायला इथपर्यंत आलो होतो.